आपकी अदालतमध्ये संजय दत्त यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या मदतनीस साथीदारांना विसरले आहेत. संजू, माझ्याकडे 17 ऑक्टोबर 1995चा पेपर आहे, ज्यामध्ये जेव्हा तुम्ही जेलमधून परत आलात तेव्हा बाळ ठाकरे तुम्हाला मिठी मारत आहेत. खूप जुना पेपर कुठून तरी शोधून काढलाय. जेव्हा बाळ ठाकरेंनी तुम्हाला मदत केली आणि बाळ ठाकरेंनी असं म्हटलं की माझ्या बायकोच्या डेथ नंतर मला खुश होण्याची कोणतीही संधी नाही मिळाली. आज संजय दत्तला जेलमधून बाहेर आलेलं बघून मी पहिल्यांदा खुश झालोय. इतकं प्रेम त्यांनी तुम्हाला दिलं आणि जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये उतरलात तेव्हा तुम्ही बाळ ठाकरे यांच्याऐवजी अमरसिंगजींचा हात पकडलात. बाळासाहेब, मी त्यांना साहेब म्हणतो. ते माझ्या वडिलांसारखे आहेत आणि जे त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केलंय ते मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. पण जो हा प्रश्न आहे, मी साहेबांवर एक वडिलांसारखं प्रेम करतो, पण त्यांच्या विचारांमध्ये मी विश्वास नाही ठेवत. जो इवन दत्त साहेब, एक सेक्युलर विचार, आम्ही लोक सेक्युलरिझममध्ये बिलीव्ह करतो. तर यासाठी समाजवादी पार्टी सेक्युलर आहे, लाईक काँग्रेस, तर म्हणूनच मी समजत आहे. चला, काँग्रेस तर सेक्युलर आहे. दत्त साहेब नेहमी काँग्रेस पार्टीमध्ये होते. तुमची बहीण प्रिया ती काँग्रेस पार्टीमधून MP आहे. काँग्रेस पार्टीबरोबर तुमचे संबंध होते. तुम्ही सुद्धा सोनिया गांधींना, मनमोहन सिंगना भेटत राहिलात. पण तुम्ही काँग्रेसची साथ सोडून दिली. मी काँग्रेसची साथ सोडली नाही. समाजवादी अलायन्समध्ये जात आहे, तर इनवी मी काँग्रेसच्याच सोबत आहे. असं वाटतं की राजकारणामधले डावपेच तुम्ही हळूहळू शिकत आहात. तर नाही रजत भाऊ, राजकारण कधी शिकू नाही शकत मी. मी इथला माणूस नाही, इथला नाही. आणि हे तर चालतच नाही राजकारणामध्ये, हो ना. फक्त राजकारणाचाच विषय नाहीये. बरेचसे असे लोक होते ज्यांनी तुम्हाला, महेश भट्ट साहेब फॉर एक्झाम्पल, तुमचे जे पहिले सुपरहिट 2 मोठे सिनेमे होते, हो, ते भट्ट साहेबांनी डायरेक्ट केले होते आणि जितकं मला माहिती आहे भट्ट साहेब तुमच्यावर भरपूर प्रेम करत होते. पण जेव्हा तुम्ही मोठे स्टार बनलात, सुपरहिट झालात, तर तुम्ही भट्ट साहेबांना बाय बाय करून टाकलात. नाही, भट्ट साहेब एक रिटायर झाले आहेत. त्यांना आता पिक्चर नाही बनवायचा आहे. तरी मी आता 1 महिना आधी एक मेसेज पण पाठवला भट्ट साहेबांना. मी म्हटलं, भट्ट साहेब, एक विषय आहे आणि ते तुम्हीच करू शकता. आणि त्यांनी म्हटलं की चला भेटूया आणि मला म्हटले की यार मला पिक्चर डायरेक्ट करायला नको सांगूस तू. तर आय थिंक ते आता रिटायर झाले आहेत आणि मी नेहमी प्रयत्न करत राहीन की एक पिक्चर त्यांनी माझ्यासोबत बनवावा कधीही. चला, त्यासाठी आम्हीही वाट बघू त्या सिनेमाची. आणि सुभाष घई, त्यांनी तुम्हाला नायकपासून खलनायक बनवलं, मोठी सुपरहिट फिल्म दिली, पण त्यानंतर तुम्ही त्यांच्या कोणत्याच फिल्ममध्ये दिसला नाहीत. सुभाषजी कधी आले नाहीत माझ्याजवळ. ते तर नेहमी म्हणजे ते ऋतिककडे गेले आहेत इथे आणि प्रत्येक ठिकाणी त्यानंतर माझ्याजवळ आलेच नाहीत. तर तर ते हे- विसरले आहेत मला. तुमचे सगळ्यात चांगले आवडते क्षण फिल्म इंडस्ट्रीमधले कोणते आहेत जे तुम्ही कधीही आयुष्यात विसरू शकत नाही? एक मोमेंट होता, तो सडकमध्ये जिथे ते लटकवतात मला. सडक पाहिली आहे तुम्ही? हा, तर मी म्हटलं भाऊ लटकवून टाका. तो खांब खाली पडला होता रजत भाऊ. तर आधी खाली झोपवलं मला आणि बांधण्यात आलं. आणि जेव्हा तो खांब उभा केला तो मी ओरडायला सुरुवात केली. म्हटलं भाऊ मला खाली उतरवा भाऊ, कुठे लटकून ठेवलं. तुमचा आजपर्यंतचा बेस्ट डायलॉग कोणता आहे? बोलती है माँ क्या कुटुर कुटुर देख रही है, हाँ इसको देख रही है, ये देख 50 तोला. कितना? 50 तोला. थँक्यू. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 30 वर्ष झाली आहेत आणि तुमचा पहिला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालाय वास्तवसाठी. तुम्हाला आमिर खान सारखं नाही का वाटत की तुमच्यासोबत पण अन्याय केलाय फिल्मफेअरने? सौरभ, मी ऍक्टिंग अवॉर्डसाठी नाही करत यार. यु नो, ऍक्टिंग माझं प्रेम आहे. माझा अवॉर्ड आहे की मी जेव्हा थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघत असतो पब्लिक सोबत आणि जे प्रेम मिळत आहे पब्लिककडून, ते माझं अवॉर्ड आहे सगळ्यात मोठं. पण संजू, तुम्हाला वाटतं जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये याल, राजनीतीमध्ये याल, तेव्हा तुमच्या जुन्या केसबद्दल चर्चा होईल?
तुमच्यावर जे आरोप लावले आहेत त्याची चर्चा होईल, 6 वर्षांची जी शिक्षा मिळाली त्यावर प्रश्न उठतील. त्याला तुम्ही कसं फेस कराल? रजत भाऊ, मी जसं म्हटलं 16-17 वर्ष आहेत मी फेस करतच आलोय. आणि पॉलिटिशियन्सने म्हटलंय, न्यूजमध्ये म्हटलंय, मीडियाने म्हटलंय आणि पब्लिकने कधी नाही म्हटलं की हा टेररिस्ट आहे किंवा याने हे केलं त्याने ते केलं, कधीच नाही. जितकं प्रेम या लोकांनी मला दिलं, माझ्या मते तरी मी तर निर्दोष मुक्तच झालोय.